טוב, איזה שם חודש טוב גם, קלוש חודש होता. आज आपण कंटिन्यू करू. आपल्याकडे दोन शिवरे आहेत त्याच्यामुळे हा शिवर आणि पुढचा शिवर आहे. आपण ट्राय करू या शिवरमध्ये आपण सर्व आलाखोत जे पुरीमच्या त्याबद्दल बात करू. आणि पुढच्या शिवरमध्ये आपण वेगळं तसे आपला स्टोरी बद्दल बात करू की असं म्हणलंय की नाही मीच फक्त आपण मेगीला तेस्तर ऐकतो असं नाही की मेगीला तेस्तर जे वाचले जाते त्यामध्ये आपल्याला समजलं पाहिजे की जर माणूस जर जसं आपण बोललो माणूस नमाज करतो हशिमला पण त्यालाच माहिती नाही पडत नमाजीमध्ये की तो काय बोलतोय. थोडा एवढा नाही तिचा पॉवरफुल तेवढी नमाज असते. तसं आपण बघू मिकीला तिस्तर जेव्हा आपला हजम बाबा वाचत असतात मिकीला तिस्तर मिक्सवाय प्रत्येकाने तो मिगीला तिस्तेरमध्ये काय वाचले जाते आपल्या पुरीमध्ये. पुढच्या वीकमध्ये आपला पुरीम आहे त्यामध्ये काय वाचते ते आपल्याला जर माहिती असेल तर असं की तो मिtzvah अजून थोडा स्ट्रॉंग असतं. जर कुठल्या माणसाला माहिती नाही तो काय मिtzvah करायला चाललाय. ओके जसं आपण बोललो शोफर ऐकतोय पण त्याला माहिती नाही आपण काय ऐकतोय शोफर. तो मिtzvah करते पण तो तेवढा स्ट्रॉंग नसेल. सर आता एक मिनिट आपण चालू करू. तो आज मागच्या शिवरमध्ये आपण चालू केला आपला बात करायला जेखले मखतीचा शेकेल. सर्वांना आठवण असेल जेव्हा आपला बेतामिदास होता तेव्हा काय करायचे. तेव्हा आपले कोरबाना तमीद म्हणजे सॅक्रिफाईस द्यायचे. त्या सॅक्रिफाईससाठी पैशाची गरज आहे. नाही नकोन भाऊ हशिम आपण हशिमला देतो पण तरी पण जसं एक्झाम्पल मशीद आहे पण मशिदीला आपण चालायला इलेक्ट्रिकचा बिल येतो तिकडं आपण कॅन्डल लावतो आपण ऑइलचे तेल हे लावतो क्लिनिंग हे ते ह्यासाठी पैशाची गरज आहे. पहिली गोष्ट म्हणजे असं काय करायचे. असं नाही होऊ शकत की एक माणूस येईल आणि बोलेल चल मी सर्व बेताबिजाचा खर्च उचलतोय किंवा दोन माणसं हशिमला पाहिजे होतं की सर्वांचं त्याच्यामध्ये पार्ट असेल कोरबाना तमीद असं की जे सॅक्रिफाईसेस द्यायचे त्या टायमाला आपल्या बेतामिदासला आणि ते सॅक्रिफाईसेस काय करायचे आपल्या पापांना धुवून काढायचे. आपल्याकडं ते सॅक्रिफाईस आता नाही राहिलेत म्हणून आपले जे स्कॉलर झाले त्यांनी काय बोलले आपण नमाज करतो शखारीत मिनखा अरवीत हे सॅक्रिफाईसचे अगेन्स्ट आहे. कोरबानशीला शाखार कोरबानशीला बिनार बाईम सर हे सर्व सॅक्रिफाइसेस आपण करून काय करतो आपण आपला ट्राय करतो आपले जे खासून आपल्या माणसातून चुका झाल्या ते माफ करायला पण त्या टायमाला काय करायचे नमज नव्हती त्या टायमाला सॅक्रिफाइसेस करायचे. आणि ती जशी म्हणजे त्या लोकांनी आता नमाज केली. ओके आज त्यासाठी गरज होती पण किती गरज आहे असं आहे की ते रोग हशिमनी बोलला की मखाचिता शेकेल म्हणजे मखाचिता शेकेल म्हणजे किती 9 ग्राम हे काय बोलतात आपला सिल्वर त्या कंट्रीची प्राइस चालू आहे. त्या प्राइसच्या हिशोबाने काय करायचे त्या प्राइसच्या हिशोबाने ते सॅक्रिफाइसेस करायचे. तर म्हणजे आता आपण बघू ते प्रत्येक ठिकाणी किती दिले पाहिजे तर माणूस बोलतो अरे चल आता बेतामिदेश होतं तर ठीक आहे मी पैसे दिलेले. पण आता काय आता बेतामिदेश नाही नको तो खरा बोलतोय की आता बेतामिदेश नाही आहे. आणि आपण पहिली गोष्ट म्हणजे मिtzvah आहे तो विसरायला नाही पाहिजे. जसं आपण बोललो हफ्रशत खला जे आपण 10% काढतो कोईनला कोईन आता कोणाला माहिती आहे कोण कोईनला देतो. चल की हफ्रशत खला आणि ते कुठं केला पाहिजे इस्रायलमध्ये. पण आपल्या बाकीच्या कंट्रीजमध्ये पण काय करतात की त्यांना पाहिजे की तोरात खाल्ला म्हणजे जो हलाखा आहे जे आपण हफ्रशात खल्ला करतो ते विसरू नको जायला म्हणून काय करतो आपण इथं बघू ते कंटिन्यू करतो. सर त्याचा पण हलाखा आहे तिकडं कसा केला पाहिजे. तर जे विसरायला नाही पाहिजे म्हणून काय केलं आपले स्कॉलर झाले आणि बोलले की आपल्या पण जनरेशनमध्ये हे पैसे दिले पाहिजे. कोणाला दिले पाहिजेत खरे जनरेशनमध्ये पैसे तर नाही की इथल्या मशिदीला देतो किंवा जे आपले स्कॉलर्स आहेत तोराचे जे पुरा टाइम तोराचा स्टडी करतात आणि त्यांना घर चालवासाठी म्हणजे जसा बेतामिताच्या टायमाला ते मटण कोण खायचे आपला सॅक्रिफाईस करायचे आणि ते सर्व मटण सर्वांना खायला द्यायचे वगैरे. तसंच आता पण काय करतो आपण ते पैसे देतो आणि तो सॅक्रिफाईस किती दिले पाहिजेत 9 ग्राम 9 ग्राम सिल्वर हिचं प्राइस किती चालू आहे प्रत्येक कंट्रीच्या हिशोबाने. असं नाही की माणसं बोलते अरे त्याला आहे की आता वॉरमुळं त्या 9 ग्राम सिल्वरचे प्राइस लय मोठी लय वाढलेत. काय करायचं आता माणसं बोलते अरे एवढा कुठून द्यायची जर किती कोणी दिला पाहिजे आपण मागच्या शिवमध्ये बात केली
त्याला की कोल जखार बे निस्रीम शना बे मला, म्हणजे प्रत्येक माणूस जो 20 वर्षाच्या वरती आहे. पण आता बोलले आपले ओबदे असिफ अली आणि आले आणि बोलले नाही, चांगली गोष्ट आहे की 13 वर्षाचा माझं पोरगा होते आणि पोरगी होते, त्यांच्यासाठी पण दिला पाहिजे. बायकांनी पण चांगली गोष्ट आहे दिलेला, की आपण हा आपला काय होतात ट्रेडिशन आहे, आणि ट्रेडिशनला असं आहे की ह्याला एवढे स्ट्रॉंग आहे की जसं तो हलाख आहे. ओके. आणि म्हणून काय केलं पाहिजे, म्हणून प्रत्येक घरामध्ये प्रत्येक माणसाने जेवढे त्या घरी माणसं असतील त्यांच्या सोल असतील त्यावरती हे दिला पाहिजे. लहान पोरांचा चांगली गोष्ट दिली. असं नाही की जर बाई गर्भवती असेल, तिला पण मिचवा आहे. तिच्या पोटामध्ये जर कोण हे असेल की तिला एक असेल किंवा दोन असेल, त्या हिशोबाने इथं त्याच्यावरती दिला पाहिजे. ओके. आज 9 ग्राम केस एक्झाम्पल इस्रायलमध्ये सांगितलंय की ऑलमोस्ट 80 to 86 शेकेल आहेत. ओके. जर नाही होत असेल तर बोले अरे ठीक आहे, इस्रायलची आपण बात करू ना, तर इंडियाची बात करू. आज असं नाही की त्या कंट्रीचा हाफ शेकेलचा जो कॉईन असेल तो दिला पाहिजे. म्हणजे जर कमीत कमी एक्झाम्पल माणूस 100 शेकेल देऊ शकतो, त्या हिशोबाने असं त्याने काय केलं पाहिजे, 100 शेकेल घेतले पाहिजेत. आणि काय केलं पाहिजे त्यांनी, हे 100 शेकेल घेऊन आपले एक्झाम्पल स्वतःच्या नावावरती 86 शेकेल. ओके. तर अजून देऊ शकतो, अजून 86 बायकोच्या नावावरती, चांगली गोष्ट आहे. आणि थोड्याच्या पोरांच्या नावावरती अर्धा अर्धा शेकेल दे. ओके. म्हणजे एक्झाम्पल 150 शेकेल झाले किंवा 160 शेकेल झाले, तर सर्वांच्या नावांमध्ये तो देऊ शकतो. तर माणूस बोले अरे नाही डिफिकल्ट पडते एवढा, महागाई वाढली, वॉर चालू आहे, हे ते चालू आहे. आज असं नाही की इनफ आहे, प्रत्येकाने काय केलं पाहिजे जेवढा तो देऊ शकते तेवढा. सर जर नाहीच असेल तर प्रत्येक नावावरती अर्धा अर्धा शेकेल दे. त्या कंट्रीचा अर्धा शेकेलचा काय हे आहे त्याप्रमाणे दे. इंडियामध्ये एक्झाम्पल किती आहे, 9 ग्राम केसेफ. सर असं नाही की ते 9 ग्राम केसेफचा हिशोबाने बघितला पाहिजे इंडियाला काय प्राइस चालू आहे, आणि ते दिला पाहिजे. जर कोण आठवण असेल की ती 9 ग्राम केसेफ इंडियाचं काय प्राइस आहे, तर तो बोलू शकतो. सर चेक पण करू शकतो, असं काय नाही. एक मिनिट. प्राइस इंडिया. ओके. सर असं पण आपले एक मिनिट. तर असं आहे की इंडियाला प्राइस प्रत्येक ग्रामचा, इंडियाची प्राइस चालू आहे वेरे 243 to 247. सर तेवढी प्राइस चालू आहे. जर त्यांनी हिशोबाने जर 9 ग्राम विथ टॅक्स आणि ते केला तर ऑलमोस्ट 2,500 रुपयाचं होतं. ओके. 2,400 होत आहेत. माणूस बोले अरे माझ्या घरी तर 4 माणसं आहेत, 10 10,000 रुपये द्यायला लागतील, डिफिकल्ट होते. जेवढा देऊ शकतो तेवढा दे. पण कमीत कमी ट्राय केला पाहिजे. ज्याला आशयला माहिती आहे प्रत्येक माणूस किती, जर माणूस इथं 100,000 रुपीज कमवते महिन्याला, तर 2,000 देऊ शकतो, काय प्रॉब्लेम नाही. वर्षातून एकदा मिचवा येतो, तो देऊ शकतो त्याच्यावरती, त्या बायकोवरती. माणूस बोलले नाही कोण नाही एकटे राहतात वगैरे, इनफ आहे. त्या कंट्रीचा हाफ कॉईन किती हे आहे, म्हणजे एक्झाम्पल 5 रुपयाचा कॉईन त्याला इम्पॉर्टन्स आहे. ओके. हाफ कॉईन इस्रायलचा, इंडियाचा. सर ते प्रत्येकाच्या नावावरती देऊ शकतो. म्हणून आपण काय करतो, आपण हे पैसे कोणाला दिले पाहिजे, मशिदीमध्ये जिकडं बोकसे तिकडं क्लिनिंग करतात आणि सर्व मिचवत करतात, आणि त्या ठिकाणी दिला पाहिजे. जर कुठला तोराचा स्कॉलर असेल त्याला पण चांगली गोष्ट आहे ही दिलेला, की ते लोक तोरा स्टडी करतात. की असं नाही की जेव्हापासून आपला बेतौमिकदा डिस्ट्रॉय झाला तर हाशिमला घर नाहीये, पण त्याला एकच घर राहिलंय कुठला, म्हणजे जिकडं आपण तोरा स्टडी करतो. चला जर आपण इथं तोरा स्टडी करतोय, तसं हाशिम आपल्या बाजूला आहे. ओके. कधी दिला पाहिजे, सर्वात चांगली गोष्ट म्हणजे बेदरशी रोज पासून चालू केला पाहिजे. का की ते पैसे आपण लवकर देऊ शकतो. जर माणूस बोलले म्हणजे जर एक्झाम्पल त्याला माहिती आहे कोणाला द्यायचं आहे, तर तो एंड टायमाला शोधत नाही बसणार का. ते पण मेगीला एस्तेरपर्यंत आपण देऊ शकतो, पण हलाखाप्रमाणे असं आहे की मेगीला एस्तेरच्या नंतर पण देऊ शकतो. सध्या पुरा महिना आहे आपल्याकडे त्या हिशोबाने. पण चांगली गोष्ट आहे की तो मिचवा ठेवू नको जास्ती. ओके. आज पहिली गोष्ट म्हणजे आपण बोललो रोज पासून ट्राय केलं पाहिजे द्यायला द्यायला, मीच करतोय. सदर दुसरी गोष्ट म्हणजे नसेल तर आपल्या पुऱ्या वीक्समध्ये देऊ शकतो आपण, जिथपर्यंत पुरी मिळते. नसेल तर आपल्या तानीत असते उपवास असेल आपल्या इफ्तारचा, त्या मिनखामध्ये देतात. ओके. जर तिकडं पण त्याला जमत नसेल, आज कमीत कमी
कधी दिला पाहिजे? जेव्हा मिकीला दिसते, आपल्या इंडियाला ट्रेडिशन आहे की मिकीला दिसते टायमाला थाला फिरवतात. ते कसला थाला आहे सर्वांना आठवण असेल तर? आपलं प्लेट घेतात आणि ती फिरवतात. ती बोलते कसला थाला आहे तो? असं आहे की तो थाला आपला खचित शेकेल. जी माणसं विसरले असतील काय असतील, तर त्यांना याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युट करण्यासाठी. तर इथं प्रश्न विचारलाय, इफ यू डोंट नो वेल. तो जर आपल्या मेसेजमध्ये पण लिहिलं आहे की जर कोणाला नाही माहिती आहे कोणाला द्यायचं आहे, तर आपण जर आठवण असेल, एक्झाम्पल बोलते, जर ओळखत असेल कोण आपल्याला तोराचा स्टडी करतात किंवा आपण जे भाऊ जे शिवरीन देतात, ओके, त्यांना पण विचारू शकता. त्यांना ट्रान्सफर करू शकता की त्यांना बोलू शकता, अरे तुला कोण माहिती असेल किंवा कोण आपली बहुभाषा तोराचे बहुभाषा मित्र जे शिवरीमध्ये देतात ते लोक पण तोराचा स्टडी करतात, असं त्यांना पण देऊ शकता, असं काही नाही. ओके. त्यांना कॉन्टॅक्ट करून विचारू शकतो की बा एवढे एवढे पैसे करायचे, काय करू? नाही ना, नाही मस्त ते पैसे दिले पाहिजे. सर, जर नाही पैसे जर हातामध्ये पैसे, तो ते मी इथं राहतोय आणि तो एक्झाम्पल राहतोय बेरशेवाला, मी कसं जाऊ? जर ट्रान्सफर करत असेल बँकमधून, पहिले पैसे काढले पाहिजे, बोलले पाहिजे. हे आठवण आपल्या जेखरले मखत शेकेल, आठवणीचा देतोय की जर मी बोलीन मखतची तर शेकेल, तर जसं म्हणजे बेतामी देशला मला मज द्यायला हे जेखेर म्हणजे आठवणीमध्ये देतोय. आणि नंतर ते बँकेमध्ये किंवा बीटमध्ये किंवा पे बॉक्स, एक्झाम्पल इस्रायलमध्ये जे ॲप्लिकेशन आहे त्यामध्ये ट्रान्सफर करून कोणाला पाहिजे देऊ शकतो सर, आणि ते नंतर पैसे वापरू शकतो स्वतःकडे आहे ते. सर जर जेव्हा ट्रान्सफर झाले, जसा माझा मिचवा केलाय. ओके. तर काय काय जण बोलतात, काय काय जण मिचवा आहे आपला पुरींच्या टायमाला पण द्यायला, काय काय जण पुरींच्या मध्ये पण ऍड करतात, ते पण आपण बघू. तो तुमची त्याच्यानुसार तो हे आतापर्यंत होता आपले खरं मकत शेकेल. त्यानंतर आपण पुढच्या वीकमध्ये, नाही पुढच्या येणारा त्याच्यानंतरच्या वीकमध्ये सोमवारी आपला उपवास आहे. सगळं चला, कुठला उपवास आहे? तानी तेच तर. पण हा जो उपवास आहे तो नाही सर्व उपवासांसारखा आहे की बाकीचे उपवास आपण कशासाठी करतो, दुःखाचे उपवास आहेत, म्हणजे आपला वेतामिता डिस्ट्रॉय झाला, हे झाला. पण इथं हा जो उपवास आहे तो आपल्या हॅपीनेस मध्ये आहे, म्हणजे आपण खुश आहे की एस्तेरने आपल्याला वाचवला त्या टायमाला, आणि त्या आठवणीमध्ये की असेल नाही की एस्तेर का जेव्हा अहश्वेरोश जो आपला किंग होता तिकडं, त्याला भेटायला जायचं असतं, पण असं नाही की पहिलेचे जे किंग होते ते लय घाबरून होते. त्याला म्हणजे काय म्हणजे घाबरून होते, त्या लोकांना भीती वाटायची की कोण त्यांना मारून टाकेल फॅमिली मधला आणि त्याची जागा घेईल. किंग म्हणजे मोठा लेवलला असतो. म्हणून असं नाही की जर कोणाला आठवण असेल, सद्दाम हुसेन जो इराकचा होता, त्यांनी काय केला, त्यांनी सर्व सर्व त्याच्या जावयांना, त्याच्या ऑलमोस्ट जवळची सर्व माणसं होती त्यांना सर्वांना मारून टाकलेला. का? की त्याला माहिती होतं की कोण ना कोणतरी मला येईल आणि मारून टाकेल आणि माझी जागा घेऊन टाकेल. म्हणून असं नाही की त्यांनी सर्वांना जी जवळची माणसं होती तो विदाऊट एकटा राहायचा. का? की त्याला माहिती होतं की जर मला ते लोक जर येतील आणि काय असेल घाबरून, मग काय करायचे, त्या त्या टायमाला किंग, त्या आकाश विरोजकडे पण कोणाला भेटायला नाही यायचा. जर कोणाला भेटायला यायचं असेल तर त्यांनी इन्व्हिटेशन पाठवलं पाहिजे, आणि जर त्या राजाने इन्व्हिटेशन कबूल केला आणि काय केलं त्यानंतरच तो येऊ शकतो. पण इथं आपण बघू की एस्तेरनी काय केला, मोर्देखा बोलला, अरे बघ, त्यांनी 70 कंट्रीजला हे पाठवलं, लेटर पाठवलं आपल्या ज्यूश माणसांना मारायला, म्हणून तू जा त्या आणि बात कर की बघ आपल्या पुऱ्या ज्यूश कम्युनिटीला वाचवाला. पण ती बोलते, अरे मला त्यांनी बोलवलं तर नाही त्यामध्ये. जर मी नाही बोलवलं आहे आणि असं नाही की जर नाही बोलवलं असेल आणि ती जरी ती क्वीन असेल आणि एंट्री करेल, तिला असं नाही की त्या सोल्जर्सला हे होता की मारून टाकायचं तिकडं, गमशेने कोण असेल, जरी ती क्वीन असेल किंवा त्याचा पोरगा असेल असेल. म्हणून एक मिनिट हं. आज म्हणून काय करतो की ते एस्तर बोलली तर मी नाही जाऊ शकत. मुर्देखा बोला, बघ तू नाही केलास तर हशीम कोणाला ना कोणाला तरी पाठवेलच, पण तुला पाहिजे की पुऱ्या जनरेशन मध्ये तुझी आठवण करतील, तर त्यासाठी काय कर, जा आणि तू एंट्री कर, हशीम तुला मदत करेल. आणि इथं आपण बघू तिने मेहनत केली, तिने आपला काय बोलतात आपला हिंमत दाखवली आणि एंट्री केली. पण ती एंट्री करायच्या पहिले फक्त एक गोष्ट बोलली मुर्देखायला की बघ मी जाते, पण मला पाहिजे की ती 3 दिवस माझ्यावरती
उपवास करतील, मी पण उपवास करीन आणि सर्वजणांना 3 दिवस उपवास करायला सांग. असं नाही की 3 दिवस त्या लोकांनी काय केला, 3 दिवस त्यांनी उपवास केला. म्हणून असं नाही की 13th ऑफ अदारला काय झालेला, आपल्याला मारणार होते आणि तो दिवस आपल्याला वाचवले गेला. तिने काय केला, तिने बोलला चल मारला, मारला नाही मारला, मी एंट्री करते आणि त्याला जाऊन सांगितलं. आणि पेमे तिने एंट्री केला आणि हशिमने तिला वाचवला. आणि त्या दिवशी आपण काय केला, उपवास केलेला म्हणून. असं नाही की जेव्हा माणूस उपवास करतो तर वरचा म्हणजे काय म्हणतात, अश्विनचा राग असेल काय असेल तो तुटले जातो. म्हणून आपण किपूला काय करतो, उपवास करतो. का उपवास करतो, की उपवासामध्ये माणसाची नमाज लवकर वरती जातं. म्हणून त्या आठवणीसाठी आपण काय करतो, हा उपवास करतो. ओके. पण हा उपवास म्हणजे नाही नॉर्मल उपवास काय, जो आपण बेतामिदश नाही आहे किंवा काय त्यामध्ये आपण हे बघतो. पण हा उपवास आपला स्पेशल उपवास आहे, जो आपण हशिमला थँक्स बोलण्यासाठी करतो. म्हणून या उपवासामध्ये जास्ती इझी आहे. जर कुठला माणूस आजारी असेल किंवा किंवा माणसं नाही एकदम पॉवरफुल असेल, की त्याचं वय झालंय, म्हातारा झालाय वगैरे, नाही करू शकत, किंवा बाई प्रेग्नेंट असेल किंवा काय असेल, असं की त्याला कोणी सर्वांना काय बोललेत, तर जरी त्याला डोकं दुखत असेल त्याला बोलले नको करू तुझं डोकं दुखते गोळी खाल्लीच उपवास नको करू. ओके. पण बाकीच्या उपवासामध्ये आपण काय बोलतो, जर किप्पूर, तिच्या नाही नाही नाही, जरी तू असेल तुला मस्त चालू करायला इनफ आहे. नाही, या उपवासामध्ये आपण हॅपीनेसचं आहे नाही, पण दुःखाचा आहे. म्हणून हा उपवास काय करतो आपण, हा उपवास मध्ये आपण ढकलतो. पण जे कोण करू शकतात चांगली गोष्ट आहे, प्रत्येकाने हा उपवास केला पाहिजे. तो जर तसे या शब्दातला अनाउन्समेंट करतील या उपवासाचा. तसं एक मिनिट. योधर करते आपलं योधर निकष तर हा उपवास नाही आपण अनाउन्समेंट करते, बाकीचे उपवास अनाउन्समेंट करतो. की हा उपवास नाही जसा डिफिकल्ट आहे, जसा सर्वांना आठवण द्यायची गरज आहे की हा उपवास म्हणजे हॅपीनेसचा उपवास आहे. पण या शब्दातला अनाउन्समेंट नाही करत यावरती. एक मिनिट. अखिला वेष्टी याको दे तो, हा उपवास जो आपण बात करू, जो नॉर्मल उपवास सारखा आहे, जो सकाळी चालू होतो आणि जेव्हा संध्याकाळी हा उपवास हे होते, निघून जाते. म्हणून ट्राय केला पाहिजे. प्रत्येकाने ज्यांना सकाळी रात्री झोपायला चाललं आहे किंवा सकाळी उठून त्याला जेवायचं आहे, त्यांनी मस्त काय केलं पाहिजे, आठवण केली पाहिजे, जर मी सकाळी लवकर उठीन सनराईजच्या पहिले तर मी काय करीन, तर हा उपवास मी खाऊ शकतो उपवासाच्या पहिले. पण जर माणूस झोपायला गेला रात्री आणि त्याने विचार नाही केला, आता असं लिहिलंय जसं म्हणजे त्याचा उपवास चालू झाले. तो या उपवासाला अलाउड आहे आंघोळ करायला, दात घासायला वगैरे. ट्राय केला पाहिजे तोंडामध्ये जास्ती आपला लिक्विड नाही टाकला पाहिजे या उपवासामध्ये, की नाही का, त्याला आहे की हा उपवास म्हणजे नॉर्मल आपला उपवासासारखाच आहे, फक्त अलाउड आहे काम करायला. ज्याला काम करायची गरज आहे वगैरे तो काम करू शकतो. आणि आंघोळ करायची मिकवे किंवा घरातली काय कामं असतील ते पण करू शकतो, अलाउड आहे, त्यामुळे काय प्रॉब्लेम नाही. एक मिनिट हा. तो जर माणसाने चुकीने काय टेस्ट केला वगैरे उपवासामध्ये ब्रखा केली, त्याला मस्त आहे ती थोडासा टेस्ट केला पाहिजे, की असू आहे हशेमचं नाव फुकट घ्यायला. म्हणून नॉर्मल जर किप्पूर असेल त्याला ती ब्राखा केली कुठली चुकीने, सकाळी उठला आणि कॉफी घेतली आणि त्यावरती काय केला, ब्राखा केली चुकीने, आणि आठवून झालं अरे आज तर किप्पूर आहे, चला असू रे कंटिन्यू खायला, टेस्ट पण करायला असू रे. पण जे नॉर्मल जे उपवास आहेत आपले, जसं आपला पुरींचा आहे तानीत असते,
उपवास जो अस्तेराचा उपवास आहे त्यामध्ये जर त्यांनी चुकीने सकाळ उठला आणि हे केला शाकोल नियमित बरोबर ओके त्यांनी कॉफी घेतली आणि टेस्ट करायला गेला बघते तर काय अरे असं उपवास आहे आणि त्यांनी ब्राखा केली इथं त्यांना मस्त आहे थोडासा टेस्ट केला पाहिजे की हशिमचा इथं नाव तो हे घेते का की आपण पहिले पण बोललो हा उपवास जो आहे आपला आपल्या स्कॉलर्सनी फिक्स केला आहे आणि बाकीचा जो उपवास आहे तो आपल्या तोरामधून आहे जसं म्हणजे किप्पूर वगैरे हे जे आपल्या तोरामधून आले तो तो आपण पुरीम याच्याबद्दल बात करू आता पुरीम हा जो मिtzvot आहेत हे वर्षातून एकदा येतात ट्राय केला पाहिजे सर्वात बेस्ट ह्याच्यामध्ये केले पाहिजेत आणि आपण बघू हलाखा आहे प्रत्येक मिtzvah आणि मिtzvah कसा आम्ही बेस्ट ह्याच्यामध्ये तो करू शकतो ओके तो इथं दोन टाईपच्या ह्याच्यामध्ये डिवाइड होते आपला पुरींचा उपवास एक म्हणजे 14th ऑफ अदार आणि दुसरा तेचवाव म्हणजे 15th ऑफ अदार ओके जिकडं येरुशलाम आहे तिकडं नाही नॉर्मली पुरीम करतात का की असं नाही की जेव्हा शुशान हा बिरा जिकडं जे आपला आपला जिकडं ते हा मिरॅकल झाला की हा मिरॅकल कधी झाला नाही बेतमिदेश पहिला असताना नाही दुसरा त्यांच्यामध्ये फर्स्ट आणि सेकंड बेतमिदेशच्या मध्ये हा मिरॅकल झालेला आणि असं नाही आपण सर्व बाहेरगावी होतो ना इस्रायलमध्ये इस्रायल पुरा डिस्ट्रॉय होता त्या टायमाला कोण माणसं नाही राहायची त्या टायमाला आणि जेव्हा आकाशवेरोशनी परमिशन दिली सर्व नॉन ज्यूश माणसं जे ज्यूश लोकांना मारणार होते त्यांना मारायला आज त्या लोकांनी सर्वांनी मारला आणि त्या लोकांनी कधी आराम केला 14th ऑफ अदार युद्ध आले म्हणून सर्वकडं युद्ध आले करतात पण शुशान अबिरा जिकडं ऑलमोस्ट सर्वजण तिकडं लय एवढी माणसं होती की त्यांना सर्वांना मारायला डिफिकल्ट होता त्या दिवसापर्यंत म्हणून त्या लोकांनी काय केला बोला की त्या लोकांनी अजून एक दिवस मागितला मारासाठी पण म्हणून त्या लोकांनी कधी आराम केला नाही 14th ऑफ अदारला तेतवा आणि म्हणून सुशान ही त्या बाजूला काय बोलतात जसं किल्ल्याच्या बाजूला हे कसे असतं वॉल्स असतात मोठे मोठे तसे ती बंद होतं आणि म्हणून तिकडं काय काय म्हणून तिकडं कधी हे करतात पुरी तेतवा का की असं नाही की जर तिकडं एवढा त्याला हे दिलंय नाही होऊ शकत की इस्रायलमध्ये 14th ऑफ अदारला करतायत आणि बाहेर गावी तिकडं त्याला जास्ती हे भेटलंय काय बोलतात त्याला जास्ती परमिशन किंवा जास्त त्याला इम्पॉर्टन्स दिलाय म्हणून बोलले नाही नाही जिकडं येरुशलाम होता जिकडं म्हणजे हे वॉल्स होते त्या सिटीमध्ये पण फक्त तेत्वावला करतील म्हणजे 15th ऑफ अदारला करतील म्हणून येरुशलाम असं इकडं कधी करतात नाही 14th ऑफ अदारला यांना फक्त 15th ऑफ अदार सर एक्झाम्पल लूद असं की त्या टायमाला आजूबाजूला मुकाफ खोमत होते खोमत म्हणजे तिकडे वॉल्स होते जेव्हा यशोआ बेन नून आला आणि त्यांनी आपला ऑक्युपाय केला इस्रायल असं की येरिखो हेब्रॉन याफो तिव्हेरिया हे सर्व जागी वॉल्स होते आज म्हणून या ठिकाणी काय करतात आम्ही लोक एक्झाम्पल आणि खरा म्हणजे 15th ऑफ अदारला वाचला पाहिजे पण अजून माणसाला माहिती नाही की याच दिवशी झाला की नाही म्हणून काय करतो 14th ऑफ अदार आपण पुरीमचा नॉर्मल करतो पुऱ्या जसे सर्व करतात आणि 15th ऑफ अदारला आम्ही लोक परत 2 दिवस करतो म्हणजे जसं इंडियाला 2 दिवस योमतोफ करतात तसं या सिटीजमध्ये म्हणजे लूद रामले याफो हेब्रॉन तिव्हेरिया बेरशेवा इथं सर्व काय करतात 2 दिवस करतात पुरीम ना एक दिवस की ते लोकांना माहिती नाही की हाच सिटी आहे जिकडं वॉर्स होते म्हणून असं नाही की हा मिtzवा जो आहे काय काय जण बोलतात तोरामधून मिtzवा आहे का की कोणी हा पुरीम डिसाईड केला बोलते मोर्दखाय आणि मोर्दखाय त्या टायमाला सनेद्रीन म्हणजे बेताविदासमध्ये बसायचा आणि ते लोक जे डिसाईड करायचे असं नाही की जसं म्हणजे दिवरे तोरामधून आहे मिtzवा पण आपले जे स्कॉलर झाले बोलले नाही नाही मिसळा नाही आहे तोरामधून तो तो- तोरा आपले स्कॉलर्सनी फिक्स केलाय दे रब्बानान तरी पण तेत्वावला केला पाहिजे म्हणून इथं तेत्वावला विदाऊट राखा करतात बाकी सर्व मिtzvot जे 14th ला करतात जसं मेगीला तेस्तेर ऐकतो मिशलाख मनोत म्हणजे फ्रेंड्स लोकांना प्रेझेंट्स पाठवतो मतानुतले व्ह्युनी म्हणजे गरीब माणसांना पण जेवण वगैरे देतात आणि सेवदा
טוב, זמן פורים בערים ניסיונות. טוב, आपण आता बघू हलाखा चालू करू पुरीम. आता चाललंय की 4 मिtzvot आहेत आपल्या पुरीम मध्ये. पहिला मिtzवा म्हणजे त्यामध्ये बघू मेगिला. ओके, मेगिलात एस्तेर मिtzवा आहे मेगिला वाचायला. दुसरा मिtzवा आहे मतानात लेव्हियोनी, म्हणजे गरीब माणसांना पण, जर तू सेवदा करतोस तर गरीब माणसांना पण दिला पाहिजे. मतानात लेव्हियोनी, मिशलॉफ मनोत फ्रेंड्स लोकांना, की आपल्या मेगीला मेगीला लिहिलेलं आहे लिशलॉफ मतनोत लिशले रेव, म्हणजे तुम्ही लोक प्रेझेंट द्या. आज प्रेझेंट देतो आपण, बघू मित्सवाप्रमाणे कसा दिला पाहिजे प्रेझेंट पण. आणि एंडचा सेवदा, की त्या लोकांनी जो मिरेकल झाला तो कशामुळे झाला. सेवदा मुर्देखानी त्या लोकांना बोललेला की नको जाऊन तुम्ही जेऊ तिकडं, आणि त्या लोकांनी नॉन कोशर खाल्लेला तिकडं. त्याच्यामध्ये म्हणून आपण काय करतो, सेवदा खातो, सेवदा करतो कशेर. आणि तो जसं म्हणजे मी त्याला रिपेअर करतोय, जो खासमध्ये सेवदा आपण विदाऊट परमिशन खाल्ला, तो आपण आता मिtzवाच्या याच्यामध्ये खातोय. ओके. तो झमान क्रिया म्हणजे कधी आम्ही गिला वाचलं पाहिजे. खया बदाम लिकरो तर मी गिला बलायला लफ्ज लिकरो तर पाहिजे, म्हणजे मस्त आहे माणसांनी. बायकांचा पण बात करतोय की सर्वजण या मिtzवामध्ये होते. नाही माणूस बोलतायत नाही, फक्त माणसाचा मिtzवा नाही, बायकांचा पण मिtzवा आहे हा. काय करला युसेफ आणि बायांचा शिव लवकर बाय. आणि बायांचा शिव दबेरी मीमा बाय. असं नाही की हा मिtzवा आहे कोणचा आहे, नाही फक्त माणसांचा, बायकांचा पण आहे. जी माणसं 13 इयर्सच्या वरती आहेत आणि पोरी 12 वर्षाच्या वरती आहेत, सर्वांना हा मस्ट आहे. कधी रात्री आणि सकाळी 2 टाइम वाचला पाहिजे. सगळं त्यांनी रात्री पण वाचलं पाहिजे मेगीला, आणि सकाळी पण. काय काय जण काय करतात, रात्री येतात मेगीला दिसते तिकडे पार्टी असते मशिदीमध्ये वगैरे, आणि सकाळी ते लोक नाही येत. असं नाही की हा सकाळचा मेगीला दिसते, हा जास्ती इम्पॉर्टंट आहे रात्रीपेक्षा. ओके. आता आपण बघू मध्ये किती इम्पॉर्टंट होतं त्याला रात्री सकाळचं पण, की काय काय जण आपण बोललो 8-10 दिवस येतात आणि दुसऱ्या दिवशी नाही येत. सर ज्यांना डिफिकल्ट होते, तर कमीत कमी जर त्यांच्या नवऱ्यांना वाचता येत असेल चांगली गोष्ट आहे. जर काही काही ठिकाणी काय करतात, 2 टाइम करतात मी गेला असतील. सर्वांचा एक टायमाला करू. एका ठिकाणी सकाळी 6ला ठेवू, दुसऱ्या ठिकाणी 8ला ठेवू. नंतर 10 वाजता बायकांना एका मशिदीमध्ये ठेवू, म्हणजे सर्वांना त्याचा काय होऊ शकते, ते लोक एन्जॉय करू शकतात. की काय जण बोलते, अरे माझ्या पोरांना घेऊन आलो, मशिदी सर्वांना त्रास देतील. अलाखाप्रमाणे असूर आहे, जी पोरं नाही बसू शकत मशिदीमध्ये 40 मिनिट्स 50 मिनिट्स, जे आपण मेगीला दिसते वाचतो, त्यांना असूर आहे तिकडं आणायला का, की मेगीला दिसते हा सर्व वर्ड्स आपण ऐकले पाहिजेत. बघू अलाखामध्ये जरी तो एक वर्ड विसरतोय त्यामध्ये किंवा नाही आठवण येत त्याला, तर त्याला असं की त्याला म्हणजे आठवण नाहीत म्हणजे त्याने ऐकलं नाही. आज म्हणून अलाखाप्रमाणे मस्त आहे प्रत्येक माणसानी किंवा बायकांनी मिकीला दिसते त्या समोर असलं पाहिजे. आज मिकीला मिकीला दिसते 2 टाईपचे आहेत, कशेर आणि नॉन कशेर. म्हणजे नॉन कशेर, कशेर म्हणजे कुठला आहे कशेर, जो आपल्या ह्याच्यावरती लिहिलंय, आपल्या क्लाफवरती, जसं सेफे तोराच्या पेपरवरती कसं लिहिलंय, तसा ह्याच्यावरती पण लिहिलेला आहे, तो कशेर आहे. आणि तिकडं आपल्या हजन बाबा त्यावरती वाचतील. ओके. नॉन कोशर कुठला आहे, जे आपल्या खुमाशमध्ये आहे, आपले शिमोत हा जर आपला पुरा खमिशा खुमशे तोरा बरेचसे शिमोत वैकरा बमिदवार जे खोलला त्याच्या एंडला मिगीला दिसते, तो नॉन कोशर आहे. काय करतो आपण, जसा हजन बाबू वाचते तसा त्याच्या मागं मागं बघितला पाहिजे. जर कुठला वर्ड त्यांनी नाही ऐकलाय किंवा मिस झालाय, तो त्या नॉन कोशरच्या मध्ये मधून वाचून तो कंटिन्यू करू शकतो. तो तर बनवायला तो आज रात्रीचा टाइम कधीपासून आहे. आज रात्रीचा टाइम आपला असं नाही की खास म्हणजे आपण आलाखाच्या पहिले चालू करायच्या पहिले पहिले बोलू. मेगीला दिसते कधी करू शकतो, असं नाही की तो आतापासून करू शकतो, म्हणजे रोज कोदेश आधारपासून तो मेगीला दिसते वाचू शकतो. पण कोणाला अलाउड आहे, ज्याला माहिती आहे की तो पुरीमला नसेल किंवा तो कुठं लांब असेल आणि त्याला मेगीला कशर नसेल वगैरे, तर काय करू शकतो, असं नाही की तो आतापासूनच तो मेगीला दिसते ऐकू शकतो. जा कोणाला दे 100-200 शेकेल 500 शेकेल, तर पण माझ्यासाठी मेगीला दिसते वाच आता विदाऊट ब्रखा. तो आता वाचू शकतो की त्याला माहिती आहे की तो पुरीमच्या दिवशी कुठं असेल, कुठं लांबच्या आपल्या शिपवरती असेल किंवा काय असेल, आणि तिकडे त्याला वाचायला नाही भेटणार आहे. ओके. बाकीचा मिसवा तो तिकडे करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. मी आतापासूनच फ्रेंडला देईन माझा प्रेझेंट, आणि त्यांना बोलीन पुरींच्या दिवशी वापर. गरीब माणसाला बोलीन हे घे आणि ते पुरींच्या दिवशी वापर त्याचा.
सेवदा आम्ही तिकडे पण करू शकतो. फक्त मिगीला दिसते ज्याला डिफिकल्ट आहे त्याला माहिती आहे की तो नसेल घरी या दिवशी. तर ते इम्पॉर्टंट गोष्ट आहे किंवा तो ट्रॅव्हलिंगमध्ये असेल फ्लाईटमध्ये नाही माहिती. आणि त्याला माहिती आहे की जिथपर्यंत दुसऱ्या तिकडे कंट्रीजमध्ये येईल तिकडे संपून जाईल पुरीम. आज तो आत्तापासूनच काय करू शकतोय, तो तयारी करू शकतो आणि तो मिगीला दिसते ऐकू शकतो म्हणून इम्पॉर्टंट गोष्ट आहे. जर माझ्या हिशोबाने की जर कुठला त्याच पुरीच्या दिवशी कोण म्हातारे किंवा माणसं म्हातारे असतात जे नाही येऊ शकत किंवा काय असेल, माझ्या हिशोबाने त्यांना आत्तापासूनच कोणतरी आणू शकतो घरी. त्यांना वाचून दाखव 40 मिनिट्स त्या माणसाला फिरू पैसे देऊ आपण काय असेल ते. सर आज होऊ शकते की काय, होऊ शकते की तो आतापासूनच त्यांना मिचवा देऊ शकतो. म्हणजे जर ओल्ड एज होममध्ये असतील त्याच्यानंतर डॅडी किंवा फॅमिलीवाले किंवा काय डॅडी मम्मी किंवा फॅमिलीवाले त्यांना आतापासूनच तो मिगीला दिसते. त्याला माहिती आहे की त्या दिवशी नाही येणार कोण मिगीला ऐकायला वाचायला त्यांच्यासाठी. आणि ते पण येऊ नाही शकत मशिदीमध्ये डिफिकल्ट होतील. אז त्यांना आतापासून काय करू शकतो, त्या मिtzवामध्ये त्यांना एंट्री करू शकतो. तिथं हा थोडा पॉईंट इम्पॉर्टंट आहे. म्हणजे रिन्यू आपण करतोय की आतापासूनच तो मिगीला तिसरा वाचतो ना. बाकीचे मिtzvot त्या दिवशी तो आतापासून देऊ शकतो त्यांना फ्रेंडला किंवा गरीब माणसाला. आणि त्या दिवशी म्हणजे त्याचा वापर करायला बोलायला. ओके. कोणाला क्वेश्चन आहे त्याबद्दल आपण कंटिन्यू करतोय. तो जो मी रात्रीचा टाइम कधीपासून आहे आपला 3 स्टार जेव्हा येतील बाहेर म्हणजे उपवास संपला आणि त्यानंतर डायरेक्टली आपण काय करतो, आपण मेगीला दिसते चालू करतो. चांगली गोष्ट आहे की जो उपवास कंटिन्यू करू शकतो मेगीला दिसतं ऐकायला चांगली गोष्ट आहे. पण जर नाही करू शकत तर ब्रेक केला पाहिजे. मेगीला दिसतं झाला 3 स्टार्स बाहेर आले, ब्रेक केला पाहिजे. थोडा मशिदीमध्ये काय केलं पाहिजे, आणला पाहिजे काय प्यायला थोड्याशा गोष्टी. आणि काय करू शकतो ते खाय प्यायला गोष्टी म्हणजे सर्वांना बोलू शकतो जा ज्यांना थोडं टेस्ट करायचं आहे ड्रिंक पियाचं आहे ठीक आहे. पण असुर आहे सेवदा करायला पुरी मिगीलाच्या पहिले म्हणजे नाही जास्त एकदम ब्रेड आणि वडापाव वगैरे घेऊन ये नाही. नॉर्मल जे आहे ते आपलं घेऊन ये आणि तो देऊ शकतो. ओके. तो हा रात्रीचा टाइम होता. सकाळचा टाइम कधी बसून आहे आपला सनराईज पासून ते आपला संध्याकाळी 3 स्टार्स पर्यंत. ओके हा सर्व टाइम आहे. जरा माहिती की सकाळी जो नाही येऊ शकत आज दुपारी त्यांनी शोधला पाहिजे आतापासूनच ट्राय केला पाहिजे त्यांनी चेक करायला तर कुठं असेल पुरीच्या दिवशी. सर लोक राहता मिळतील ना वेळीस कसा मुक्तो असं त्यांनी आतापासून त्याची तयारी केली पाहिजे तिच्या फॅमिलीसाठी किंवा फॅमिलीच्या मेंबर्ससाठी. जर त्यांना माहिती आहे की एक्झाम्पल तो त्याचा पोरगा आणि फॅमिली मेंबर्स नसतील की त्यांची एक्झाम आहे किंवा तो नाही येऊ शकत आणि येते ते माझ्या हिशोबाने आतापासूनच तो बोलू शकतो जाऊ शकतो मशिदीमध्ये. जो वाचणार आहे त्याला बोलू शकतो "हे घे काम कर 1 तासाचे घे 200 शेकेल 500 शेकेल ना माहिती काय रेट असेल ते इस्रायलने 100-200 शेकेल एक्झाम्पल घे आणि आमच्या सर्वांचं नाही सर्वांसाठी जे नसतील त्यांच्यासाठी आत्तापासून वाचून काढ. ओके. मिगीला दिसतील नाही सर्वात चांगली गोष्ट आहे पण अलाखाप्रमाणे अलाउड करते. ओके पण विदाऊट रखा आतापर्यंत जे पण बात केली. सर आपण बोललो जर कोणाला मिगीला रात्री ऐकायचं किंवा सकाळी तर त्याला असुर त्या पहिले सेवदा करायला म्हणजे ना आता चल याला जेवण घेऊन घे चांगला आपण मिगीला ऐकायला जायचं आहे की असुर आहे. ते होऊ शकतं की माणूस विसरून जाईल आणि तो कंटिन्यू करेल जेवाचा सेवदामध्ये. आणि काय होईल तो त्याला आठवण नाही राहणार आपल्या मिगीला दिसतं ऐकायला. तो असं नाही की बायकांना पण मस्त आहे जरी आपण बोलू की बायका काय रे बायकांना मस्त नाही नमाज करायला वगैरे. एक इनफ आहे त्यांना एक एक टाइम नमाज करतात. चांगली गोष्ट आहे 3 टाइम नमाज केली पण इनफ आहे त्यांना एक टाइम नमाज करतात. आज असं नाही आहे की त्यांना अलाउड आहे काय करायला. त्यांना पण मस्त आहे त्यांना पण असूर आहे आपला ब्रेड वगैरे खायला नॉर्मल फ्रूट वगैरे अलाउड आहे खायला. म्हणजे मला आता ॲपल खायचं आहे किंवा कॉफी पियाची आहे की वगैरे ठीक आहे अलाउड आहे काय प्रॉब्लेम नाही त्यामध्ये. तो तो मशिदीमध्ये जेव्हा मेगीला दिसतं ऐकतो आपण बघू त्या टायमाला जेव्हा हमान बोलतो आपण ते सर्वजण काय करतात हातामध्ये ते घेतात आणि वाजवतात पायाने वाजवतात वगैरे. ठीक आहे चांगली गोष्ट आहे. पण थोडा फन म्हणजे फनसाठी म्हणून वापरतात. पण आपण आठवण ठेवायला की हा वाईट माणूस होता ज्याला पाहतो आपले सर्व ज्यूश माणसांना मारायला. त्यासाठी आपण काय करतो जमिनीवरती पाय आपटतो. ओके. पण
जर मला माहिती आहे की मशिदीमध्ये आणि ते पाय आपटाचे काय काय जण फटाकड्या घेऊन येतात वगैरे, आधी गोष्ट अलाउड नाही मशिदीमध्ये फटाकड्या फोडायला. कसं की आपला मशीद ज्याला आहे त्याला स्पेशल स्पिरिच्युअलिटी आहे. ओके, जर ते घरी वाचतायत काय करायचं ते करून दे, पण मशिदीमध्ये त्याला सर्वांना बोला पाहिजे ना, काय फटाकड्या फोडायचे आहेत, काय फोडायचे आहेत मशिदीच्या बाहेर, नाही मशिदीमध्ये. की असं लगेच आपण मशिदीची इज्जत नाही ठेवत त्यामध्ये. ओके, मिtzvah आहे प्रत्येकाने काय केलं पाहिजे, ट्राय केला पाहिजे. सर्वांना जे मशिदीचे राई आहेत म्हणजे काय इन्चार्ज आहेत, त्यांनी ही गोष्ट आठवण ठेवली पाहिजे. काय काय मशिदीमध्ये काय करतात, ते आवाज करतात, जसं माझ्या फोटोमध्ये बघाल ते आवाज आपण फिरवतो आणि तो आवाज येतो उरीमचा. ते काय करतात, ते घेऊन येतात. ओके, त्यांनी आवाज करतात. आज जो वाचणार आहे मेगीला दिसते, त्यांनी काय करतो, जेव्हा हमान बोलतो सर्वजण आवाज करतात, तो स्टॉप करतो. की आपण बोललो असूर आहे त्यामधला एक वर्ड तरी मिस करायला, किंवा मी झोपलो मध्ये, असूर आहे, ट्राय केला पाहिजे 40 मिनिट्स थोडा पुरा मिगीला दिसते बरोबर ऐकला पाहिजे. तो असं काय काय मशिदीमध्ये काय करतात, पहिला हमान आणि लास्टचा हमानला आवाज करायला देतात, बाकीच्या हमानमध्ये आवाज नाही करत. ओके, आणि ट्राय केला पाहिजे वाचणं आहे त्यांनी पण थोडा हे पाहिला पाहिजे. नाही काय काय जण काय करतात, पुरा मशिदीमध्ये ऑल द टाइम नुसता आवाजच करत राहतात आणि त्यांना कोणालाच ऐकायला नाही, तो आपला मिगिलाचा वाचणाऱ्यास असं नाही, कोणीच मिचवा नाही केला त्यामध्ये. म्हणून जो वाचणार आहे त्यांनी पण स्टॉप केला पाहिजे. त्यांनी असं लय काय काय एक्झाम्पल जिकडे मी शूर करतो मशीदमध्ये त्यांना बोललो की काय करायला, तेव्हा ते नाही, पुरा एवढा वर्ष आम्ही लोक आवाज करतो, आता येऊन बोलशील की नाही आवाज करते तर माणसं नाही ऐकणार. तर ठीक आहे, त्यांना करून द्या आवाज. पण जेव्हा संपेल तेव्हा आपल्या टेबलावरती किंवा टेबलावरती आवाज करा. जो आता संपला, आता कंटिन्यू करतो आपला आम्ही गेला वाचायला, परत हमान आला, परत एक अर्धा मिनटं 2 मिनटं 1 मिनटं थांबा, परत आपल्या टेबलावरती थोडा आवाज करा की माणसं थांबतील, आणि मग कंटिन्यू परत वाचायला सर. तो तो ब्लॅकमेल लिहितो येतो यदायम कोदम केला होता मिगीला, जेवढा मिगीला क्षेत्र असेल त्याने काय केला पाहिजे, नीतीला केला पाहिजे. ओके, जे त्यासोबत उभे असतात, असं की 3 माणसं उभे असले पाहिजेत मधी, जो वाचणार आहे राईट लेफ्ट त्याचा, जसा मुशरफ बेनूच्या जेव्हा वॉरला आला, मिल्खमेत आम्हाला तेव्हा राईट लेफ्टला उभे होते, तसाच ते उभे राहिला पाहिजे. शेजा येस लागते लिश्मो, तुम्हाला सिगुड शेतात लक्ष भेटतो असं चाललंय की ट्राय केला पाहिजे. ज्यांना डिफिकल्ट ऐकायला वगैरे त्यांनी थोडा जवळ बसला पाहिजे. आपण लाऊडस्पीकरवरती ऐकू शकतो की नाही मिगीला, चला जर मी विदाऊट लाऊडस्पीकर पण ऐकू शकत होतो, त्याप्रमाणे अलाउड आहे लाऊडस्पीकरमध्ये मग ऐकायला. म्हणजे जर मी बसलोय, 1 मिनिट याचा प्रश्न पण विचारलाय, 1 मिनिट फक्त सांगतो उत्तर, प्रश्न विचारलाय. पण ज्याला डिफिकल्ट होतं ऐकायला लांबून वगैरे, ट्राय केलं पाहिजे जवळ बसायला. पण जर मला माहिती आहे की जो भाऊ हशीम जो आपला खाजन बाबा आहे, त्याचा आवाज चांगला आहे आणि सर्वजण ऐकू शकतात, आणि तो बोलते चल तरी पण असून ते थोडा लाऊडस्पीकर म्हणजे थोडा अजून क्लिअरली ऐकतील, अलाखाप्रमाणे अलाउड आहे. योम तोफ नाही आहे या दिवशी, फक्त काम नाही केलं पाहिजे. असं की जो काम करतोय त्याला त्या पैशाला एवढी ब्लेसिंग नसेल तो. इन इंडिया द सेकंड डे इज ऑलवेज होली, दे थ्रो कलर्स सो डू वी ड्यू टू. तो विचारलंय की काय काय ना मशिदीमध्ये एक्झाम्पल आम्ही लोक काय करतो, एक्झाम्पल इंडियामध्ये होळी असते सेकंड डेला. ओके, पुरीमच्या काय काय जणांना डिफिकल्ट होतं निघाला घरातून बाहेर, की त्यांना माहिती आहे जर ती घरातून बाहेर निघतील तेव्हा ती बालदी पाण्याची टाकतील, आणि जर तो रात्री जाऊ शकतो. ओके, कुठे जवळ म्हशीच्या किंवा मशिदीमध्ये जर जागा असेल, सोय असेल झोपाची, किंवा कोण फॅमिलीचं जवळ असेल तिकडं, सर्व चांगली गोष्ट आहे. ओके, पण नसेल तर थोडा प्रॉब्लेमॅटिक आहे. पण ट्राय करू शकतो की कमीत कमी तो रात्री तर मी गेला ऐकलाय, आज थोडा लेट जाऊ शकतो, किंवा जर त्याला नाहीच पडायला बाहेर भेटेल तर जसं आपण सोल्युशन पहिले पण बोललो, जो 1 वीक पहिला किंवा 4-5 दिवस पहिले मी गेला ऐकून विदाऊट रखा केला पाहिजे. पण कमी कमी रात्री तरी गेला पाहिजे. रात्रीचा लोक नाही करत एवढा होळी वेळेचा, ते सगळं सकाळी चालू होतं. आज कमीत कमी रात्री त्यांनी जाऊन ऐकला पाहिजे, सकाळचा ट्राय केला पाहिजे. मस्त आहे, त्यांनी ट्राय केला पाहिजे. जाऊन सकाळी लवकर निघ, 4 वाजता निघ घरातून, 5 वाजता निघ, मशिदीमध्ये लवकर बोलू शकतो नमाज करायला. ओके, एक्झाम्पल आपला सनराईज आहे आपला 5चा, फिर 5 वाजता नमाज चालू करा. का की मला मिगीला ऐकायला नंतर भेटणार नाही. ओके, आज हे पण करू शकतो की ते लोक सकाळी 7 वाजता चालू होतं, मला आठवण असेल तर.
सकाळी 7 वाजता काहीतरी चालू होतो त्यांचा. एक्झाम्पल तो सकाळी लवकर जाऊ शकतो गाडीने किंवा टॅक्सीने वगैरे. नंतर आल्यावरती त्याला किती भिजवायचं तेवढा भिजून दे. माझा मिचवा मी पुरा केलाय. ओके, किंवा तो लेट येऊ शकतो दुपारी. सर, तो आज आपण बघू आपल्या मेगिलामध्ये 3 ब्राख आहेत. जे रात्री 3 ब्राखोत करते आणि सकाळी 2 ब्राखोत. आज रात्री अल मिक्रा मेगिला, सदर शासानी सीम, जसं आपण खानुकामध्ये बोलतो, आणि शेखियानू. आता असं लिहिलं आहे की जेव्हा ब्राख करतो तेव्हा खजन बाबाने विचार केला पाहिजे सर्वांसाठी जो ब्राख करतोय. आणि सर्वांनी विचार केला पाहिजे की हजन बाबा आपल्यासाठी ब्राख करतात. पण शेखियानूमध्ये त्यांनी सर्व की आपण रात्री 3 ब्राख करू शेखियानू आहे, सकाळी फक्त 2च करू. अल मिक्रा मेगिला आणि शासानी सीम. शेखेन नाही करू, शेखेन फक्त एकदाच करू आपण. पण बाकीच्या मिtzvot होती शक्यानूची गरज नाही. तर त्या अलाखामध्ये लिहिलं आहे की इनफ आहे तो रात्री जेव्हा शक्यानू करते त्यामध्ये इन्क्लूड कर सकाळची सर्व मिtzvot, म्हणजे मेगिला तेस्तेर, मिशलॉक मनोत, मतानोत लेव्योनिम, आणि आपला सेवदा करणार आहे तो. मिशलॉक मनोत म्हणजे फ्रेंडला जे मी प्रेझेंट देणार आहे, आणि किंवा गरीब माणसाला मी काय जेवण देणार आहे, त्याचा मिtzvahचा पण शेखियानू मी कधी केलाय, रात्री केलाय. त्यावरती केला पाहिजे. ओके. अश्केनाजी लोक सकाळी रात्री पण 3 ब्राखा करतात, सकाळी पण. आपण स्वराधीन लोक नाही, फक्त रात्री करतो 3 ब्राखा आणि सकाळी 2 ब्राखा करतो. तो जे मेगीला वाचतायत आपल्या तेव्हावरती त्यांनी उभा राहायला पाहिजे. बाकीचे जे माणसं आहेत, सर, बाकीच्या माणसांनी काय केलं पाहिजे, बाकीच्या माणसांनी जरी त्या मेगीला क्षेरा असेल क्लाफवरती लिहिलेला जो उघडून आपण वाचतो, तर त्यांनी बसला पाहिजे. फक्त हजन बाबा म्हणजे रिस्पेक्ट देण्यासाठी आपल्या कम्युनिटीचा, म्हणजे जे माणसं मागं बसलेत, त्यांनी काय केलं पाहिजे इकडं, त्यांनी या कंडिशनमध्ये एक मिनिट हा, तिकडं मागं उभा राहिला पाहिजे. त्यांनी उभा राहिला पाहिजे टेबलवरती, बाकीची माणसं बसू शकतात. चला. तो יש נוהגים להקל לעמוד בית הברכות, אף מנהג יותר נכון שלא לעמוד בית הברכות. טוב, असं नाही की काय काय माणसं उभे राहतात सर्व बराख करताना मेगिलाचा, आणि काय काय जण बसून राहतात. सर्व चांगली गोष्ट, सर्वांनी बसला पाहिजे. नंतर तर टेबलचा आवाज करतात बसताना वगैरे. सर्व चांगली गोष्ट, फक्त हजन बाबा उभा राहून बराख करतोय, बाकी सर्वांनी बसले पाहिजेत. पण जर त्या मशीदमध्ये ट्रेडिशन असेल सर्वजण उभे राहत आहेत, तू बसू नको, तू पण उभा राहा तिकडं. पण सर्व चांगली गोष्ट, सर्वांनी बसला पाहिजे. तो ब्राखा अखरोना मिगिला मध्ये मस्ट आहे की काय, पहिली ब्राखा आणि एंडची ब्राखा आहे. ओके. तो पहिलीची ब्राखा बोललो सर्वजण वाचू शकतात, जरी मी एकटा वाचतोय घरी मिगीला तर करू शकतो. पण एंडची ब्राखा आहे त्याला मस्ट आहे कमीत कमी 10 माणसं पाहिजे, आणि त्या 10 माणसांमध्ये इनफ आहे तिकडं बायका पण असतील त्यामध्ये. म्हणजे जर घरी मिगीला एकटा वाचतोय आणि घरात 5 माणसं आणि 5 बायका आहेत, तर मी पहिली ब्राखा तर मस्ट आहे. जरी मी एकटा असलो तरी मस्ट आहे ती 3 ब्राखा पहिलीचे, रात्रीचा बात करतोय. एंडची ब्राखा आहे मिगीला वाचल्यानंतर, जेव्हा मिगीला गुंडळून आपण करतो, तिकडं काय केलं पाहिजे, तिकडं कमीत कमी 10 माणसं असली पाहिजेत. आणि त्या माणसांमध्ये הנה एक מינט, אף אם היו 5 גברים ו5 נשים, נשים מצטרפים. וגם הקטנים שהגיעו לגיל החינוך, מבינים, אפשר לצרפם. जरी लहान पोरं आहेत ज्यांना माहिती आपण कोणला ब्राख करतोय, ज्यांना बहुत हशेम तर म्हणजे इंटेलिजंट, म्हणजे 9 वर्ष 10 वर्षाची पोराच्या वरती आहेत, ज्यांना माहिती आहे की आपण पुरीम का करतो, बराखा का करतो वगैरे, त्यांना पण ऍड करू शकतो 10 माणसांमध्ये, फक्त या बराखासाठी नाही, कधीसाठी नाही, कशासाठी, फक्त या एंडची जी बराखा करतो मी गिला मध्ये. בסדר? אחרי ברכה האחרונה אומרים ארור המן. טוב, טוב. सर्व जास्त गोष्ट नाही ट्राय केलं पाहिजे मशिदीमध्ये, की त्याच्याकडे सर्व हे असतात. तो तो जरी कोण शलोम अवेल म्हणजे 7 दिवस जे बसतात कोण वारल्यावरती, त्याला पण मस्त आहे हे मिगीलात एसे केला पाहिजे, वाचला पाहिजे. तो अत्यंत खरेशून असूल दबर असूल मध्ये बात केला पाहिजे. मिगिलाच्या मध्ये माणूस बोले बात करते, फोन आला काय आला, ट्राय केला पाहिजे 40 मिनिटसाठी तो फोन बंद केला पाहिजे. वर्षातून एकदा मिचवा करायला येते आपल्याला, तो पण तर सर्वांना आपल्याला न्यूज ऐकायचे, ट्रम्प अटॅक करेल नाही करेल, 40 मिनिटसाठी बंद करू शकतो आपण, आणि ते ऐकू शकतो. बेदात तिथपर्यंत सर्वांना तो डिस्ट्रॉय करून टाकेल, बेदात शेम. पण आपण बेदात बघू कमीत कमी 40 मिनिट्स असू रे टेलिफोन, किंवा काही नंतर टेलिफोन नॉर्मल असतं मध्येच गाणं चालू होतं, त्रास होऊ शकते. किंवा तो व्हायब्रेशनवरती असतं तर सर्वांना ऐकायला द्या, तो
सर्वांचं कॉन्सन्ट्रेशन तू बाहेर काढतोस, नाही चांगली गोष्ट. म्हणून ट्राय केला पाहिजे आपल्या फ्लाईट मोड किंवा त्याला बंद करून टाकला पाहिजे फोन. तो सर्वांनी हा मिगीला ऐकला पाहिजे. जरी माणूס כל שגע בית כנסת ולא שמע ורשאי חזן ללכת לביתו אחרי עולה טוב תל אביב. या निमित्ताने शिकू जे लहान पोरं आहेत जे ना बहु बोललो 8 वर्षापासून 9 वर्षापासून ज्यांना जे बसू शकतात वगैरे, मीच त्यांना घेऊन यायला मी गेला तेच तर ऐकायला. בסדר? גם बायकांनी पण मस्ट आहे היא קלה. כתחילה אין לצאת לידי חובה, מגילת אסתר ברדיו בשידור חי בטלפון, אולם יענו אמן לאחר בזה. רק אם אין זה שידור חי, לא יענו. טוב, אז जसं आपण नॉर्मली फोनवरती त्याला बोलून अरे फोन ठेवतो इकडं आणि मला मिगीला दिसतं ऐकायचं आहे, असं नाही. मस्त आहे मिगीला दिसते आपल्या क्लाफ क्लाफ म्हणजे जो सेफर थोडा जो पेज असतात ते आपल्या स्किनपासून बनवतात आपल्या कावच्या वगैरे, त्यावरती लिहिलेला मिगीला दिसतं ऐकला पाहिजे डायरेक्टली, नाही फोनवरती किंवा रेडिओवरती. तर ट्राय केलं पाहिजे. रात्री पुरीला पण थोडे स्पेशल कपडे घातले पाहिजेत पुरीसाठी. सदन असं नाही पुरीम हा दिवस आहे, आपण पुढच्या शिवरीमध्ये बात करू त्याबद्दल. असं आहे की तो पुरीम जो हा दिवस आहे, काय पार्चमेंट पार्चमेंट तो खसर विरुद्ध मिळत पुरीम आज मिळत जेव्हा किपूर असं आहे की हा जो पुरीमचा जो लेवल आहे असं आहे की जसं म्हणजे किपूरच्या लेवलला आहे. म्हणून त्याला स्पेशल आपण पुढच्या शिवरीमध्ये बात करू. का का आपला पुरीमा जास्ती लेवल आहे की पुरीम आणि किपुरीम हे बघू सेमच वर्ड्स येतात. तर त्यामध्ये हाफ आणि यूद एक्स्ट्रा आहे, पण किपुरीम आणि पुरीम तर आपण बघू ते सेम वर्ड्स आहेत. की असं नाही की पुरीम त्याच लेवलला येते जसा आपल्या किपूर येतो त्या लेवलला. तो आपला ॲडिशनल आपला पुरीमचा नमाजी बघायला गेलो तर ॲडिशनल आहे त्यामध्ये. आम्ही सदर फिलिंग नॉर्मल जे फिलिंग घालतो ते पण नॉर्मल फिलिंग सकाळी पण घालू. पुरीच्या दिवशी पण काय त्यामध्ये हे नाहीये. तर सेफेत्रो काढू, सेफेत्रो काढल्यानंतर सकाळी मेगीला वाचू. तो तो आला निसीम जो आपण बोलतो ॲडिशनल आहे जे ह्याच्यामध्ये, तो ह्याच्यामध्ये गेला पाहिजे मी शखा क्लोमा निसीम निस्कर एक मिनिट. तो ट्राय केला पाहिजे नाही विसरायला आपला आला निसीम, पण जर कोण विसरलाय तर त्यांना परत नामाज केली पाहिजे की उत्तम अलकाप्रमाणे लिहिलंय चांगली गोष्ट आहे, पण जर कोण विसरलाच त्याला परत आमिदा करायची गरज नाही त्या हिशोबाने. तो बिरकादा मधून मध्ये पण ऍडिशनल आला निसीम सिमखात पुरीम तो ट्राय केला पाहिजे. जास्तीत जास्त हॅपीनेस मध्ये आपण पुढच्या शिवरमध्ये पण त्याबद्दल बात करू. उससे तो सकाळी पुरीमचा दिवस आहे तो पण सेमच आहे. सकाळी नमाज करू त्यानंतर आपला मेगिला तेसेर त्यामध्ये שממש רבנו צריך להתכונן וללמוד הלכות פסח 30 יום קודם. एक मिनिट फक्त जे इम्पॉर्टंट ההלכות ते मी जरा ट्राय करतोय. मीनाक्षी असतात मला काम करायला सुरू आहे असं की जो काम करतोय त्याला त्यामध्ये ब्लेसिंग नाही भेटत त्या पैशामध्ये एनवायसी म्हणून बरं. पण असं नाही की काय काय जण बोलतात दिवसामध्ये रात्री पाहतो करू शकतो, पण ट्राय केला पाहिजे तर फॅमिलीमध्ये असला सोबत असला पाहिजे या दिवशी आणि सुट्टी घेतली पाहिजे. מותר להסתובב ביום הפורים, רק עץ הקפה שזה כסף גם शकतात. מותר לומר לגוי, מלאכה, טוב, סעודת פורים. טוב, आतापर्यंत होता मिtzवा एकच मिtzवा बद्दल बात केला. अजून आपल्याकडं पुरीम शिखाल तीन अजून दोन मिtzvot आहेत. तीन मिtzvot आहेत असं नाही की आपल्या סעודת פורים. आपल्या ज्यामध्ये ויתבו מרדכי את הדברים האלה, וישלח ספרים בכל זה עצמו, וננतर אנלה לילה आपल्या מגילת אסתר मध्ये ולעשות אותם ימי משתה ושמחה ומשלוח מנות איש לרעהו מתנות לאביונים. אז आपल्या पुरीमच्या जो मेगिलात एस्तर आहे
त्यामध्ये आपल्याला दाखवलंय की काय मिtzvot आहेत. आज आपण बोलू पहिला मेगीला दिसतर वाचायचा, दुसऱ्यानंतर त्यानंतर आहे यमे मिष्टे विसिमखा. मिष्टे म्हणजे काय बेला बाय ड्रिंक्स काय काय बोललं की मिtzvah या दिवशी वाईन पियाला. आणि असं की किती वाईन पिलं पाहिजे. जो नॉर्मली तो पित होता एक्झाम्पल एक ग्लास, या दिवशी थोडा दीड ग्लास पिला पाहिजे किंवा दोन ग्लास सदन. ओके. जर बायकांना डिफिकल्ट आहे तर नाही मस्त आहे. ओके. त्यामध्ये इशे याय नव्हतं मी रगील तो मिचवा आहे. मिचवा सेवतात पूर्ण असत बायो म्हणजे कधी मिचवा केला बाय पुरीचा तर पार्टीज करतात रात्री ठीक आहे मशिदीमध्ये. पण सेवदा जो ब्रेड आणि मटणाचा गोष्ट वगैरे काय असेल तर चांगली गोष्ट आहे. नाही मस्त आहे ओके पण चांगली गोष्ट आहे. בסדר מצווה להרבות בסעודת פורים לכתחילה יאכל לחם כדי לקבוע סעודה וטוב שיאכל בשר בהמה ודווקא. טוב, אז זה להגיד מצווה मटण खायला दिवशी. आज काय काय आपल्या इंडियामध्ये पुरणपोळी आणतात वगैरे त्या हिशोबाने मला इथे प्रश्न विचारला आहे का नाही की पुरणपोळीवरती काय बराखा केली पाहिजे. जर माझ्या हिशोबाने पुरणपोळीची बराखा मेसेज होत आहे की त्यामध्ये भाकरी येते तर मग ते नाही पण त्यातमध्ये भरलेल्या गोष्टी आहे. पण आपण सर्वांना पण हलाखामध्ये बात केली की जेव्हा एक्झाम्पल खमिष्ता मिनेचं ज्ञान म्हणजे जिकडं आपला वीट येतं म्हणजे काय होतं गहू येतात. गहूचं पीठ येतो त्याला जास्ती हे दिलंय लेवल दिल्यावरती बोलते नाही पण मला म्हणलं मग कशाला खातच तर तू नाही पाहिजे डायरेक्टली असंच खा. पुरणपोळीचा पूर असतो तो आणि इनफ आहे. कशाला पुरा हे करत बसतंस भाकरी वगैरे. आता इथे आपण बघू दोन्ही इम्पॉर्टंट गोष्टी आहेत की त्याला टेस्ट देतं. पुरणपोळी पण इम्पॉर्टंट आहे त्याची भाकरी म्हणजे आतमधला जो पुरण असतो तो पण इम्पॉर्टंट आहे बाहेरची भाकरी पण इम्पॉर्टंट आहे. म्हणून माझ्या हिशोबाने त्याची ब्राखा बोरेमिने मेजर होत असेल. कोणाला जर माहिती असेल अजून रिझन त्याची ब्राखा का आदाम आहे की तुम्हाला बोला त्यामुळे चण्याचा हे आहे. ओके चण्याचं पीठ आहे म्हणून बोरपेला आदामा तरी पण बोललो पण इथं गहू पण आहे त्यामध्ये. आज ते पण आपण एका साईडला टाकू नाही शकत. बस, माझं जर बघायला गेलो सर्व लेवलमध्ये तर बोरेमिने मेजर होतं त्याची आलाखा ब्राखा. सर तो मिtzvah להרבות יין पण बोललो सकाळी मिtzvah आहे ब्रेडवरती खाल्ला पाहिजे सर्वांनी आणि बिरकातामधून मिtzvah दिवसाचं आहे. पण विसरलं नाही पाहिजे की काही काही जण पार्टीज मी जातात आणि विसरून जातात आता मिनखा आहे. पण काही काही जण पिऊन एवढे म्हणजे उलट्या बिलट्या करतात नाही सर्व चांगली गोष्ट ट्राय केला पाहिजे एवढा तो कंट्रोल करू शकतो स्वतःवरती एवढा पिल्ला पाहिजे. तो मिशलॉफ म्हणत म्हणजे प्रत्येक माणसाने काय केलं पाहिजे आपल्या फ्रेंडला प्रेझेंट दिलं पाहिजे. खया बदाम लिस्टॉक दाखवा बरोबर मग पुरी मिष्टे म्हणत शिष्टे मीने माखाली म्हणजे इनफ आहे. फक्त मी एका फ्रेंडला मिशलॉक म्हणत म्हणजे एक हे घेतोय काय बोलतात आपला बॉक्स घेतोय त्यामध्ये फक्त मी एक्झाम्पल मी पुरणपोळी घेतली आणि एक सॉफ्ट ड्रिंक घेतला किंवा वाईनची बाटली घेतली ती पॅक करून दिली. आज प्रत्येक माणसाने एका माणसाने दिला पाहिजे म्हणजे नवऱ्यानी एका माणसाला आणि बाईनी एका बायकाला बाईला दिला पाहिजे. फ्रेंड जे जवळची माणसं आहेत किंवा कोणच्याबरोबर खासपशाला यावर्षी त्याला थोडा थोडी भानगड झाली किंवा नाही झाली सर्व चांगली गोष्ट आहे. का की आपल्यामध्ये अजून थोडा प्रेम वाढवाला आपल्या ज्युईश माणसांमध्ये. ओके. तो בני הבית. טוב, קצרות, טוב, एक मिनिट मी नदीन विश्वास खात. आज आपण सर्वात चांगली गोष्ट म्हणजे इनफ आहे एका माणसाने एका दिला पाहिजे पण कमीत कमी त्यामध्ये जेवण असलं पाहिजे. काय काय जण काय देतात प्रेझेंटमध्ये खेळणे देतात किंवा भांडी देतात नाही मस्त जेवण असलं पाहिजे. कमीत कमी एक माणसाला आणि बायकाने एका बायकाला किंवा पोराने एका फ्रेंडला किंवा कोणला हा मित्वामध्ये बरोबर केला पाहिजे. ओके. सर्वात चांगला याच्यामध्ये ट्राय केला पाहिजे हा मिtzवा दिला पाहिजे. बाकीचे तुला द्यायचं काय देऊ शकतात काय काय जण काय होतात टॉवेल देतात आणि हे देतात पण लाखाप्रमाणे इनफ आहे तो काय करते इनफ आहे आपला तो एका माणसाला बरोबर देते बाकीच्या माणसाला का पाय देऊ शकतो जेवढा पाय तेवढा देऊ शकतो. सगळं लाखाप्रमाणे पण कमीत कमी एक माणसाला त्यांनी मिशलॉफ म्हणून म्हणजे एका याच्यामध्ये ब्रेड ठेव आणि चीजचा काहीतरी ठेव एक्झाम्पल बोलते आणि ड्रिंक ठेव ओके. पिझ्झा घे आणि एक ड्रिंकची बाटली दे. זה פנה להולדת הישובני, נדין די במשלוח מנות אחד, איש לרעהו. גם चांगली गोष्ट लहानपणाला पण सवय लावली पाहिजे मिtzवा करायला.
पण हा फक्त मस्त आहे, जेवण दिला पाहिजे. पण बाकीची गोष्ट कपडे बिपडे नाही अलाउड. त्याला ऍडिशनल देऊ शकतो, काय प्रॉब्लेम नाही. पण कमीत कमी एक मिचवा बरोबर केला पाहिजे. खोबायला बिष्णे मिने माखारीम सर, दोन टाईपचे गोष्टी असल्या पाहिजेत. तो बोले चल मी काय करतोय, फक्त त्याला मिठाई देतोय. नाही, मिठाई आणि अजून काहीतरी एक ऍड केला पाहिजे त्यामध्ये. तो मिचवा आहे आपला मिशलाख मनोतचा. ट्राय केला पाहिजे. जो माणूस जो खाणार आहे, म्हणजे ज्याला खात्याच्या डायबेटीस आहे, त्याला तू चॉकलेट पाठवशील, त्यामध्ये काय आहे, मिचवा नाहीये. तो ते जो माणूस ब्राखा नाही करत खायच्या पहिले, त्याला नाही चांगली गोष्ट दिलेला मिशलोक म्हणत, की मी काय करतो त्याला, अजून त्याला मदत करतोय विदाऊट ब्राखा खायला. ओके, ट्राय केला पाहिजे. जर त्याला पाठवतोय त्याला लिहायला मिचवाच आहे, त्याच्यावरती ब्राखा अशी अशी आहे, किंवा त्यावरती काय कर, आपला पेतेक पेतेक म्हणजे पेपर घे, चिटकवते ती ब्राखा, त्याची ह्याची ब्राखा असं आहे, म्हणजे कमीत कमी त्याला सांगितलंय. ओके, मिचवा आहे. जर डॅडी मम्मी असते त्यांना कोण देऊ शकतो विश्वास म्हणून, चांगली गोष्ट आहे. जेवढा देऊ शकतो तेवढा फॅमिलीमध्ये अजून प्रेम वाढवला पाहिजे. त्यानंतर आहे मतानोत लेव्योनिम. जसं आहे की मतानोत लेव्योनिममध्ये काय केलं पाहिजे, बेवा पुरीम खाया बदाम लते स्टे म्हणत, मतानोतले स्टे लेव्योनिम. आता इथं मला दोन गरीब माणूस शोधले पाहिजेत, आणि त्यांना दोन टाईपचे प्रेझेंट दिले पाहिजेत. म्हणजे जर मी एक्झाम्पल मला कोणाला द्यायचे आहे, तर मी एक्झाम्पल एक फॅमिली आहे. ओके, नवरा बायको आहे तिकडे आणि ते लोक गरीब आहेत, तर त्यांना मी काय करू शकतो, त्यांना मतानोत लेव्योनिम. आता इथं मी त्याला पैसे पण देऊ शकतो. सर, त्यांना म्हणजे पैसे म्हणजे कसा विचार करतो. आता एक्झाम्पल मी बाहेर गेलो आणि मला जर मला एक प्लेट वडापाव खायचा आहे. ओके, किती वडापाव, 25 शेकेल, आणि ड्रिंक घेतला तर 30 शेकेल, एक्झाम्पल बोलतोय, 30 रुपये. त्यांना दोन माणसांना मला असे 30-30 रुपयाचं द्यायला लागेल. म्हणजे जर मला असे दोन गरीब माणसं शोधली पाहिजेत, ज्यांना काय करतोय मी हे दोन घेऊन त्या लोकांना देतोय, म्हणजे 30 शेकेल घेतोय इकडनं, अजून एक 30 शेकेल घेतोय, आणि दोन माणसांना देतोय, नवरा आणि बायको. सर, त्याची नवरा नव्हतं, त्या नवऱ्याला बोलू शकतो तुझ्यासाठी आणि तुझ्या बायकोसाठी. हे मतानोतले व्ह्यूनी प्रत्येक माणसाने केला पाहिजे. आज म्हणून ह्यासाठी थोडे विचार करून बरोबर मिसवा केला पाहिजे. आपण बात केली पहिला मेगीला बद्दल, आता बात केली मिशलॉक मनोत जे फ्रेंड्सला, आणि मतानोतले व्ह्यूनी हे आपण गरीब माणसांना दिला पाहिजे. किती देऊ शकतो, जेवढा देशील तेवढं चांगलं आहे. असं की काय काय माणसं मिशलॉक म्हणून जास्ती देतात, आणि मतानोतला व्ह्यूनी फक्त दोन माणसं शोधतात. नाही नाही, तू ट्राय केला पाहिजे, जास्ती मतानोतले व्ह्यूनी दिला पाहिजे, की हा चॅरिटी जाते. आणि विश्वास म्हणून नाही एवढं जास्ती केला पाहिजे. का, की मी गरीब माणसाला चॅरिटी करतोय आज. म्हणून त्याच गरीब माणसाला माझी बायको पण देऊ शकते. म्हणजे जर मला पाहिजे होतं की 25 शेकेल आणि 25 शेकेल दे नवरा बायकोला, मी अजून माझी बायकोला पण ऍड करू शकतो, आणि पोरांना. आज मी काय करतोय, त्याला 100 शेकेल देतोय आणि हिला 100 शेकेल देतोय. ओके, बायकोला म्हणजे एक्झाम्पल 200 शेकेल दिले त्या गरीब माणसाच्या बायकोला किंवा त्या पोरांना, जे बर्मीच्या वरती आहेत. आणि बोलते की काय, हे घ्या तुमच्यासाठी मतानुतले एव्हिओनी. पण मस्ट कधी द्यायला पुरींचा, पण मी पुरींच्या पहिले पण देऊ शकतो. आणि त्यांना बोलू शकतो काय करायला, या पैशांचा वापर कधी कर, पुरींच्या दिवशी. तू काय विकत घेणार आहे, त्याला काय घ्यायचंय ते घेऊन दे विकत, शर्ट घ्यायचंय, कपडे घ्यायचे, पण मला त्या क्वांटिटीचा पैशाचा कसा हिशोब करतो. म्हणजे मन्ना म्हणजे अं, एक प्लेट घ्यायला गेलो, एक्झाम्पल मसाला डोसा किंवा हे ते किती पैसे पडतील, आज दोन माणसांना ते तेवढे दिले पाहिजेत. मी बायकोनी त्या दोन माणसांना त्या हिशोबाने दिले पाहिजेत. म्हणजे मी जर एक्झाम्पल 60 शेकेल देतोय, तिने पण 60 शेकेल दिले पाहिजेत. सगळं ट्राय केला पाहिजे पुरींच्या पहिले द्यायला, की पुरींमध्ये कुठं शोधत बसू आपण. काय काय जण काय करतात, पैसे पहिल्यापासूनच देतात मतानोतले घेऊन. मिशलॉक म्हणून मी आता पहिल्यापासून देऊ शकतो. डायरेक्टली जातोय मिशलॉक म्हणून देतोय आणि इनफ आहे. सगळं तो लो इथे मतानोत लेवीन नॉन ज्यूश माणसाने इथे आपण नाही मिचवा आहे. मिचवा आहे कोणला, आपल्या ज्यूश माणसांमध्ये केला पाहिजे मिचवा. त्यामध्ये तो हे आपण ऑलमोस्ट सर्व बात केली आपण. ऑलमोस्ट आपल्या ह्याच्यामध्ये पुढच्या शिवमध्ये आपण थोडं आठवण करू फक्त काय काय केलं पाहिजे शॉर्टमध्ये, आणि आपण ट्राय करू बेजा तसे, जसं आपण टाइम भेटेल तसा आपला अजून थोडे आलाखोत आपल्या ह्याच्याबद्दल बात करायला, की आपल्या स्टोरीबद्दल. सर्वांना बरोबर फक्त शॉर्टमध्ये चार मिचवं आहे पुरीमध्ये. मेगीला ऐकला पाहिजे रात्री आणि सकाळी. सेवदा सकाळचा मिचवा आहे, रात्री पण करू शकतो, काय प्रॉब्लेम नाही, पण सकाळी हा मिचवा आहे.
ब्रेड आणि वाईन आणि मटण असेल सर्वात चांगली गोष्ट, किंवा कोंबडी, किंवा जे माणसाला आवडते ते. मिश्लॉख म्हणत. मिश्लॉख एक पॅकेट बनवलं पाहिजे, त्यामध्ये 2 टाईपचे जेवण ठेवले पाहिजे. एक्झाम्पल, त्यांनी केक ठेवले आणि वाईन ठेवले. केक आणि पिझ्झा ठेवला आणि कोलाची बाटली ठेवले. ओके. आज त्यांनी एका माणसाला इनफ आहे द्यायला. मत्तानोतल्या एव्ह्योनी त्यांनी 2 माणसं पकडले पाहिजे, आणि त्या 2 माणसाला 2 टाईपचे दोघांना म्हणजे जेवण दिलं पाहिजे. ओके. एक्झाम्पल, जेवण कितीला पडतं एक प्लेट, एक्झाम्पल जसं आपण बोललो 30 रुपयाला. तर दोघांचे किती झाले? 60 रुपये. तो दोघांना देऊन टाक 60 रुपये, बायकोनी 60 रुपये. ओके. एक्झाम्पल बोलतोय. प्रत्येक माणसाने बघितलं पाहिजे त्याच्या कंट्रीमध्ये किंवा तिकडं कसा प्लेट पडते जेवणाची, आणि त्या हिशोबाने ते पैसे दिले पाहिजेत. म्हणता नव्हते घेऊन नाही, त्यांना मी जेवण दिला पाहिजे. मी त्यांना काय देऊ शकतो? त्यांना पैसे पण देऊ शकतो. ओके. पण त्यांना फक्त आठवण दिलं पाहिजे पुरीच्या पहिले, की हे पैसे कधी वापरायला? पुरींच्या दिवशी. तर आज सर्वांना पुढच्या वीकमध्ये आपण भेटू. सर्वांना शबत शलोम. आणि पूर्ण समय अजून 1.5 हफ्ता आहे. पण तरी पण पुढच्या वीकमध्ये आपण अजून बात करू. आज कोणाला क्वेश्चन्स असतील आपल्या ज्या शिवरबद्दल, पुरीबद्दल वगैरे विचारू शकतो. ओके. तो सर्वांना शबत शलोम, आणि पुढच्या वीकमध्ये आपण बात करू. ओरी मामा. हम्म. थँक यू ओरी मामा. शबत शलोम. תודה רבה, שבת שלום. शबत शलोम. שבת שלום, ראש חודש טוב. רש חודש טוב, תודה רבה. תודה שבת רבה, שלום. שבת שלום. शबत शलोम, תודה רבה. תודה רבה, ראש